नमस्कार सगळ्यांना। तर आज मी 40 इंच छातीचे कटोरी ब्लाऊज अस्तरवर कटिंग कशी करायची ते दाखवते। तर बघा, कपडा मी पहिल्यांदा डबल फोल्ड करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर ब्लाऊजची पूर्ण उंची टाकते। तर पूर्ण उंची आहे 14 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्किंग मिळून 15 इंच। त्याच्यानंतर टाकते मी शोल्डरचं माप। शोल्डर घेतलेले आहे 5.5 इंच आणि त्याच्यानंतर टाकते मुंडा। तर मुंडा घेतलेला आहे 6.25 इंच। त्याच्यानंतर हे सरळ लाईनमध्ये जोडून घेतलं। त्याच्यानंतर इथे मी टाकते छातीचा चौथा आहे 10 इंच आणि त्याच्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्किंग मिळवलं। तर इथे पण आपल्याला तसंच करून घ्यायचे आहे। कमरेचा चौथा टाकून 1.5 इंच शिलाई मार्किंग मिळवून हे सरळ जोडून घेते। तर अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवते, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। त्याच्यानंतर इथे मुंड्याचा शेप दिलेला आहे 1 इंचावर। तर हा पाठीचा भाग काढून झाला। त्याच्यानंतर हे मी कटिंग करून घेते। तर आता पाठीच्या भागावरूनच आपल्याला पुढील भाग काढायचा आहे। हा पाठीचा भाग मी आता अस्तरवर ठेवून जशाचा तसा आखून घेते पहिल्यांदा। तर आता पाठीचा भाग आपल्याला आखून झालेला आहे। त्याच्यानंतर पहिल्यांदा मुंडा आखून घेते मी आणि हाफ इंच डाऊन करून आपल्याला इथे मुंड्याचा शेप द्यायचा आहे। त्याच्यानंतर काढायची आहे क्रॉस पट्टी। तर पाठीच्या साईडला 3 इंच आणि बटनपट्टीच्या साईडला 4 इंचावर ही क्रॉस पट्टी काढून घेतली। त्याच्यानंतर इथे टाकते पुढील गल्ल्याची रुंदी घेतलेली आहे मी 40 छातीला 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेले आहे 3 इंच। तर पुढील गल्ला घेतला 6 इंचावर आणि हा पुढील गल्ल्याचा गोल शेप देऊन घेते। त्याच्यानंतर इथे कटोरीचा डॉट मारून घेते 6 इंचावर आणि पाऊण इंचावर पुढील गल्ल्याचा आणि जिथून आपल्याला हाफ इंच डाऊन केलेला तिथून 2.5 इंचावर हा कटोरीचा शेप देऊन घेते। त्याच्यानंतर पुढील भाग कट करून घेते। तर पुढील भाग कट झाल्यानंतर छाती आणि कटोरी आणि बाही काढायची आहे। तर पहिल्यांदा आपण बाही काढून घेऊ। तर बघा, बाही काढण्यासाठी मी हा कपडा 4 फोल्ड करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला बाहीची पूर्ण उंची टाकायची आहे। तर बाहीची पूर्ण उंची घेतलेली आहे मी 6 इंच। अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे शिलाई अर्धा इंच टाकते मी। तर ब्लाऊजची पूर्ण उंची झाल्यानंतर आपल्याला बाहीचा शेप देण्यासाठी पाठीच्या भागावरूनच मी बाहीचा शेप देते। तर बघा, आतल्या साईडला आपल्याला 3 इंचावर एक शेप सरळ लाईन जोडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बाहीचा शेपला आलेला आहे आपला 10 इंचावर आणि 1.5 इंच वरच्या साईडला शिलाई मार्किंगसाठी आणि नंतर हा बाहीचा शेप देऊन घेते मी। तर त्याच्या आधी टाकणार आहे दंडघेराचं माप। दंडघेर आहे 6 आणि 2 इंच शिलाई मार्किंग मिळवलं मी। तर बघा, बाहीचा शेप देऊन घेते। पहिला शेप दिल्यानंतर आतील शेप हा अर्ध्या इंचावर देऊन घेते। तर बघा, आता ही आपली बाही कटिंग झालेली आहे। त्याच्यानंतर आता मी कटोरी वाढवणार आहे। तर 40 छातीची कटोरी कशी वाढवायची ते बघा। तर आता ही जी आपण आधी कटिंग केलेली कटोरी ती जशीच्या तशी ठेवून आपल्याला आखून घ्यायची आहे। तर कटोरी आखून झाल्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला वाढवायची आहे। म्हणजे ह्या साईडला 1.5 इंच तर त्या साईडला पण आपल्याला 1.5 इंचच घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे अंतर मोजायचं आहे आणि त्याचं फोल्ड करून मध्यभागी एक डॉट मारून खालच्या साईडला 1.5 इंचावर सरळ लाईन जोडून घ्यायची। त्याच्यानंतर पुढील गल्ल्याच्या साईडला अर्धा इंचावरून हा कटोरीचा क्रॉस शेप देऊन घ्यायचा आहे। तर हा क्रॉस शेप झाल्यानंतर हे जोडून घेते मी आणि आपली ही कटोरी कट करून घेते। तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही कटिंग केली तर तुमची कटिंग एकदम परफेक्टच येईल। तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।
तर बघा आता ही मी कटिंग करून घेते